श्रीकृष्णाय नमस्तस्मै यः साक्षात् धर्मनन्दनः भुवि भूत्वा हरत्यन्तस्तमस्तमयुवांशुमान् श्रूयतां देवदेवेश स्वामिनारायण प्रभो त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वन्दे पार्वती परमेश्वरो भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्ततमेश्वरम् ॐ अवतारिणे स्वामिनारायणाय नमो नमः। ॐ श्री हरिकृष्णाय नमो नमः। ॐ श्री पूर्णपुरुषोत्तमाय नमो नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्जवृंद द्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कविश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय
पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकम् अवाप्नोति शिवेन सह मोदते। इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं चाक्षरस्तोत्रं संपूर्णं। स्वामिनारायण भगवाननी जय। हरे कृष्ण महाराजनी जय। श्री लक्ष्मी नारायण देवनी जय। श्री राधा कृष्ण देवनी जय। श्री सिद्धेश्वर महादेवनी जय। श्री विघ्न विनायक देवनी जय। श्री काष्ठभंजन देवनी जय। गेल्या खालच्या कथेत आपण हिमालयाची पत्नी मीना हिचा जन्म वृत्तांत ऐकलं। तीन बहिणी आहेत, मीना, धन्या आणि कलावती। तिघांना सनकादिकांनी श्राप दिला होता, पण कृपा सुद्धा केली, अनुग्रह केला। अनुग्रह करून सांगितलं की तुमच्या तिघांच्या इथे ज्या कन्या जन्माला येतील त्यांचा विवाह स्वयं परमेश्वराशी होईल। त्यानंतर हिमालय आणि मीना यांच्या विवाहाची कथा आपण ऐकली। देवतांनी हिमालयाला विनंती केली आहे, तप कर आणि देवीला प्रसन्न कर। भगवंताची योगमाया अंबिका देवी आहेत, प्रसन्न कर आणि वरदान माग, पुत्रीच्या स्वरूपामध्ये तुझ्या येथे येतील। सतपुराणिक म्हणतात, हे शौनकादिक महर्षींनो, हिमालयाला खूप आनंद झाला। देवतांचं कार्य माझ्याद्वारा पूर्ण होईल आणि भगवंताची शक्ती स्वयं माझ्या इथे पुत्री स्वरूपाने मला प्राप्त होईल। दोघांना खूप आनंद होता। सनकादिकांचा आशीर्वाद सुद्धा होता। महापुरुषांची कृपा, महापुरुषांचा आशीर्वाद कधीही विफळ होत नाही, सफळच होत असतो। सनकादिकांनी सांगितलं होतं, पार्वती रूपाने तुमच्या इथे जगज्जननी हे प्रगट होईल। हिमालय दोघं पती पत्नी होती, दोघांना खूप आनंद झाला। तप केला आहे, कठोर तप करून देवीला प्रसन्न केलं। देवी याने सांगितलं, वर मागा। दोघांनी आधी देवीची स्तुती केली। स्तुती केल्यानंतर देवी म्हणाली, तुम्ही इच्छित वर मागा, जो तुम्ही इच्छा करणार तो सर्व वर तुम्हाला प्रदान मी करेल। जे तुमची इच्छा असेल ते मागा।
ब्रह्माजी म्हणतात की नारद, मेना यांनी हात जोडून आणि देवीला म्हटलं आहेत, प्रथम शतपुत्रा मे भवंतो जगदांबिके, बह्यायुषो वीर्यवंत वृद्धी सिद्धी समन्विता. हे जगज्जननी, हे जगदंबिका, मला वरदान द्या की मला 100 पुत्र होतील, परंतु ते सर्व कसे असतील तर दीर्घ आयुष्यवाडे असतील, पराक्रमी असतील आणि रिद्धी सिद्धी युक्त असतील असे पुत्र मला हवे आहेत. पराक्रमी सुद्धा असायला पाहिजे, चांगल्या गुणांनी युक्त असायला पाहिजे. देवीने तथास्तु सांगितलं की तुम्हाला त्याच प्रकारे सर्व पुत्र होतील. त्यानंतर दोघांनी पुन्हा प्रार्थना केली की आता देवतांचं कार्य पूर्ण करायचं आहे, म्हणून तुम्ही आमच्या इथे पुत्री स्वरूपाने प्रगट व्हा. देवीने ते सुद्धा सांगितलं. देवी म्हणाले, काही हरकत नाही, मी तुमच्या इथे पुत्री स्वरूपाने येईल. देवी अंतर्ध्यान झाल्या. त्यानंतर दोघांनी आपल्या तपाची पूर्णाहुती केली. तप पूर्ण करून आपल्या घरी गेले आहेत. दोघांना खूप आनंद होता. 27 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. 27 वर्षांच्या अंती देवीने प्रगट होऊन आशीर्वाद दिला. खूप आनंद होता. सतपुराणिक म्हणतात की हे शौनकादिक महर्षींनो, धीरे धीरे काळक्रमाने मेनका याला गर्भ राहिला आहेत आणि तिच्या गर्भाद्वारा एक पुत्र झाला आहेत. त्या पुत्राचं नाव मैनाक अशा रीतीचं आहे. आणि ज्याप्रमाणे देवीजवळ पुत्रांची अपेक्षा ठेवली होती, दीर्घ आयुष्यवाणी पराक्रमी असायला पाहिजे, सर्व गुण संपन्न असायला पाहिजे, अशाच रीतीचा तो मैनाक हा झाला आहे. मैनाक हा अतिशय रूपवान होता, गुणांनी युक्त होता. धीरे धीरे तो सुद्धा वाढू लागला आणि त्याने, ब्रह्माजी म्हणतात की नारद, मैनाक याने समुद्रासोबत मैत्री केली होती. समुद्रासोबत मैत्री करून, आणि त्या दोघांची मैत्री अगदी गाढ होती. आजूबाजूला दोघं राहतच असायचे. मैनाक आणि समुद्र या दोघांची मित्रता अति गाढ होती. त्याच्या पराक्रमाची गोष्ट सांगितली की ज्यावेळेस इंद्र हा अतिशय कोपायमान झाला, क्रोधिष्ठ झाला, आणि इंद्र याने सर्व पर्वतांचे पंख कापले. पूर्वीच्या वेळी असं म्हटलं जात असायचं की पर्वत सर्व उडत असायचे. आता इकडे उडाला तिकडे पर्वत उडाला म्हणजे केवढं मोठाचं मोठा एकदम एक झुंड केवढं जाईल ते. सर्वांना पंख होते, उडत होते इकडून तिकडे तिकडून इकडे. परंतु काही प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाच्या योगी इंद्र हा क्रोधिष्ठ झाला. इंद्र क्रोधिष्ठ झाला आणि इंद्राने सर्व पर्वतांचे पंख कापून टाकले. पर्वतांचे पंख कापले, परंतु त्यापैकी जो मैनाक होता, पर्वतपुत्र होता, हिमालयाचा पुत्र होता, परंतु त्याचे पंख कापले गेले नाही आणि तो यथावत राहिला. त्यासाठी सांगितलं की पर्वत यांचे पंख कापले, परंतु मैनाक याचे पंख हे तशाच तसे राहिले.
मैनाक हा अनेक गुणांनी युक्त होता. आपल्या पिता समान असल्या कारणी हिमालयाने आपला उत्तराधिकारी म्हणून त्यालाच नेमणूक केली होती. कारण हिमालयाने बघितलं दुसरे पुत्र होते, परंतु हा ज्येष्ठ पुत्र होता आणि स्वयं आपल्या गुणांनी युक्त होता. जसे हिमालयामध्ये गुण होते तसेच सर्व गुण अधिक मैनाकमध्ये होते. म्हणून हिमालयाने आपला उत्तराधिकारी त्याच्यानंतरचा अधिकारी म्हणून त्याला नेमणूक केला आहे. त्यानंतर ब्रह्माजी म्हणतात की नारद, थोडा समय व्यतीत झाला. समय व्यतीत झाल्यानंतर दोघंचे दोघं दंपती हिमालय आणि मेना यांनी विचार केला की आपल्याला अजून एक कार्य पूर्ण करायचं आहे. देवता आपल्या जवळ आले होते आणि देवतांनी जी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना आपल्याला पूर्ण करायची आहे. वेळ बघितला की वेळ बरोबर आहे. वेळ बघून आणि सुतपुराणिक म्हणतात की शौनकादिक महर्षींनो त्या दोघांनी भक्तिपूर्वक मा जगदंबिका यांचं स्मरण केलं आहे. देवीचं स्मरण केलं. देवी हिमालयाच्या हृदयामध्ये प्रवेश केला आहे. हिमालयाच्या हृदयामार्फत देवी मेनाच्या गर्भामध्ये आले आहेत. मेना हिने गर्भधारण केला. देवी हे गर्भामध्ये आल्या. देवीच्या येण्याने मेनाची शोभा अतिशय खूप वाढली आहे. कारण स्वयं त्या गर्भामध्ये भगवंताची शक्ती योगमाया ही विराजमान होती. देवता सुद्धा तिथे येत असायचे, बघत असायचे, दर्शन करीत असायचे आणि देवता येऊन देवीची स्तुती करीत असायचे. देवीला प्रार्थना करीत असायचे की हे देवी, तुम्ही लवकरात लवकर बाहेर या आणि आमचं कार्य हे पूर्ण करा. सुतपुराणिक म्हणतात शौनकादिक महर्षींनो अशा रीतीने धीरे धीरे 9 मास व्यतीत झाले. 9 मास व्यतीत झाल्यानंतर देवीने गर्भाच्या बाहेर येण्याचा विचार केला आणि गर्भाच्या बाहेर येण्याच्या वेळी प्रकृती सुद्धा अतिशय सुंदर तयार झालेली आहेत. आकाश हे निर्मळ झाले होते, दिशा प्रकाशमान झाल्या होत्या. वन, ग्राम, सागर वगैरे सर्व पृथ्वी सर्वत्र अतिशय मंगळमय वातावरण झालं आहे. तळाव, नदी, नाळा आदिक या सर्वांमध्ये कमळ हे खिलून उठले. सुखस्पर्शी वायू वाहू लागला. संत पुरुषांचे हृदय आनंदित होऊ लागले. देवतागण आकाशामध्ये दुंदुबी वाजवू लागल्या. गंधर्व गान करीत लागले. आकाशामध्ये अतिशय उत्सव हा होऊ लागला. कारण देवीने समय हा निर्धारित केला की ह्या वेळेला मला आता बाहेर निघायचं आहे, म्हणजेच एक कन्या रूपाने मला व्हायचं आहे. सुतपुराणिक म्हणतात की हे शौनकादिक महर्षींनो आणि त्याच वेळे देवी हिने मेनाच्या समोर आपलं चतुर्भुज अष्टभुज रूपाने दर्शन दिलं आहे. देवीने अष्टभुज रूपाने दर्शन दिलं. दोघांनी खूप स्तुती प्रार्थना केली. त्यानंतर ते जे स्वरूप होतं मेनाईने सांगितलं की देवी हे स्वरूप आता अदृश्य करा आणि आम्हाला एक बाळकीच्या स्वरूपामध्ये तुम्ही दर्शन द्या. देवीने अदृश्य करून एक बाळकीच्या स्वरूपामध्ये आपलं स्वरूप हे केलं आहे. आणि तो जो वेळ सांगितला वसंत ऋतू चैत्र मास नवमी तिथी आहे. मृगशिरा नक्षत्र आणि अर्ध्या रात्री देवी ह्या प्रगट झाल्या आहेत. अर्ध्या रात्री प्रगट झाल्या. देवीने सर्व काही याद त्यांना करविलं की मेना, तुम्ही मला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न करविलं होतं. तुम्हाला मी पुत्री रूपाने प्राप्त करायची होती. मी तुमच्या इथे पुत्री रूपाने आता आली आहे.
अशा रीतीनं सर्व याद करून आणि देवी बाळकी होऊन आणि थोडीशी तिथे रडायला लागली आहे. बाळकी होऊन रडायला लागली. ब्रह्माजी म्हणतात की नारद, ती कन्या ज्यावेळेस रडण्याचा आवाज करू लागली, स्त्रिया अधिक सर्व खूप प्रसन्न झाल्या आहेत. तेवढ्याच वेळामध्ये सर्वचे सर्व स्त्रिया ज्या होत्या तिथे अंतपुरमध्ये राहणाऱ्या हिमालयांच्याकडे गेल्या. हिमालयांना सुंदर बातमी दिली की महाराज, पर्वतराज, तुम्हाला कन्यारत्न झाला आहे. हिमालय सुद्धा खूप प्रसन्न झाला. एवढा प्रसन्न झाला, अंगावर तर राहिलेले वस्त्र आभूषण होते काढून स्त्रियांना तेवढ्यामध्ये भेट दिले. हिमालयाला अति प्रसन्नता झाली की आमच्या इथे साक्षात देवी ह्या प्रगटल्या आहे. सुतपुराणिक म्हणतात की हे शौनकादिक महर्षींनो, सकाळ झाली आणि सकाळच्या वेळेला हिमालयाने पुत्रीचं मुख बघितलं. एवढी सुंदर होती, नीळकमळ समान तिचा श्यामवर्ण होता, कांतियुक्त सुंदर शरीर, अत्यंत मनोरम अशा रीतीने तिची मुखाकृती होती. आणि अशा पुत्रीला बघून हिमालय खूप प्रसन्न झाला. हिमालयाने तरतच नगरमध्ये उत्सव जाहीर केला. सर्वत्र उत्सव होऊ लागला. मंगळ गान गाऊ लागले आहेत. नृत्यांगना नृत्य करू लागल्या. हिमालयाने पुत्रीचे जातकर्म अधिक संस्कार करून आणि ब्राह्मणांना अनेक प्रकाराची दक्षिणा दिली आहेत. गौदान हे केलं आहेत. सर्व ब्राह्मणांना, संत पुरुषांना दान आदी करून संतुप्त केले आहेत. अशा रीतीने देवीचं प्रागट्य हे तिथे झालं. त्यानंतर हिमवान याने विचार केला की देवीचं आता मला नामकरण करायचं आहे, कन्येचं नामकरण करायचं आहे. त्यासाठी नाम करण्यासाठी विचार करीतला. ब्राह्मण आदी सर्वांना बोलवलं आहे. तर ब्राह्मणांना बोलवून आणि देवीचं नामकरण करण्याचं सांगितलं आहे. शुभ मुहूर्तामध्ये मुनी आदी सर्व ब्राह्मणांनी देवीचं नामकरण करविलं आणि त्यामध्ये सांगितलं की हिचं नाव आहे काली, त्यानंतर दुसरं नाव राहील हिचं उमा. अशा रीतीने हे मुख्य नाव राहतील आणि त्याशिवाय अनेक हिचे सुद्धा नाव असतील. त्यानंतर सांगितलंय की हे तुम्हाला दोघांना अतिशय सुख करवणारी होईल. कन्या ही कोणी साधारण नाही, ब्राह्मण ओळखू शकले नाही, परंतु ब्राह्मणांनी जातकर्म करविला. ज्या त्या वेळेला तिचा जन्म झाला आहे, ग्रह नक्षत्र आदी बघून आणि ब्राह्मण म्हणतात ही कन्या कोणी साधारण नव्हे, कोणी खूप मोठी शक्ती हे दिसत आहे. अशा रीतीने नामकरण करविलं आहे. तर नामकरण करून आणि ब्राह्मणादी गेले, परंतु पर्वतांनी आपली जी कुळ परंपरा होती त्या कुळ परंपरेच्या अनुसार तिचं नाव पार्वती असं ठेवलं आहे. पार्वतीचा अर्थच तो होतो पर्वतची पुत्री. पर्वतची पुत्री असल्या कारणे तिला पार्वती असं म्हटलं जात असतं. हिमालय आणि मेना सर्वचे सर्व पार्वती म्हणून तिला बोलवू लागले आहेत. पार्वती धीरे धीरे पिताच्या येथे मोठी होऊ लागली. आपल्या बाल्य क्रीडेने माता पिता यांना खूप आनंद देऊ लागले आहेत. आता स्वयं मायाच जिथे प्रगटली आहे आणि ते कशी मग क्रीडा करणार आणि केवढा आनंद देणार. दोघंचे दोघं होते हिमालय आणि मेना एवढे तिच्या मायामध्ये ओतप्रोत झाले की सदा सर्वदा पार्वती पार्वतीच दिसत असायची. सत्पुराणिक म्हणतात शौनकादिक महर्षींनो, दोघांना एवढा तिच्या प्रत्ये लगाव झाला. खूप सुंदर उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये सर्व प्रकृती हे अतिशय खिललेली असते. वसंत ऋतू येतो, महामाघ तुम्ही बघा, त्यावेळेस सर्व कोणी औषधी असते, सर्व वनस्पती नवपल्लवित होते. नवपल्लवित होते, तिच्यावरती सुंदर सुंदर पुष्प हे लागतात.
सुंदर पुष्प लागतात त्यावेळेस भ्रमर असतो, भ्रमर भिंगोटा किंवा मधमाखी म्हणा. सत्पुराणिक म्हणतात की ज्याप्रमाणे भ्रमर हा दुसऱ्या पुष्पांवरती एवढी नजर न टाकता विशेष तो आम्रपुष्पावरती नजर टाकत असतो. आंब्याला सुद्धा त्यावेळेला मोहर येतो. आंब्याला मोहर येतो म्हणजे भ्रमर काय करतो, दुसऱ्यांकडे न जाता विशेष म्हणून आंब्यावरती जास्त गरघाव करत असतो आणि तिथून त्या रसाला तो घेत असतो. त्याच प्रकारे हिमालय आणि मीना या दोघांची अवस्था तशी झाली आहे. दुसरे पुत्र होते, परंतु जेव्हापासून पार्वतीचा जन्म झाला तेव्हापासून दोघं तिच्यामध्ये एवढे रममाण झाले की जाणो काही दुसऱ्यांना गौणच करले आहेत, विसरलेच आहे. बाळकी सुद्धा माता पित्याला खूप आनंद देऊ लागली. सतपराणिक म्हणतात, हे शौनकादिक महर्षींनो, धीरे धीरे बाळकी कन्या ही मोठी होऊ लागली आहेत. सुंदर तिचे बाळलीला सांगितली आहेत. कंदुकै कुद्रिमयी पुत्रे सखी मध्यगता च सा गंगा सैक्तवेदी भीर बाल्ये रे मे मुहुर्मुहु. किती पार्वती बाळपणेमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत सखींसोबत खेळत असायची. आता काय काळ खेळ खेळत असायची तर कंदुकैही म्हणजे बॉल, दडा, चेंडू सोबत खेळत असायची. त्यानंतर लाकडा अधिकचे पुतळे याच्यासोबत खेळत असायची. त्यानंतर गंगाच्या रेतीमधून वस्तू अधिक बनवत असायची. गंगाची तर आता तिथेच होत्या, हिमालयामध्येच निघाले. सर्व काही घरचंच होतं. लाकडंही घरचे होते, नदीही घरचीच होती. जेवढं काही पाहिजे सर्व घरचंच होतं, काहीच कमीपणा न होता. हिऱ्यांसोबत सुद्धा खेळली तरी सुद्धा कमीपणा न होता, कारण त्यांच्या पित्याच्याच घरी सर्व होतं. हिमालयाला त्यासाठी म्हटलं, रुद्राकर म्हटलं आहे की त्याच्यामध्ये सर्व रत्नांची खाण राहिलेली आहे. अशा अनेक वस्तूंनी पार्वती हे खेळत होती आणि त्या आपल्या बाल्य खेळेने सर्व जे कोणी आपले आप्तजन होते, माता पिता बंधू, सर्वांना खूप आनंद देत असायची. त्यानंतर विद्याभ्यास सांगितला की ती देवी धीरे धीरे मोठी होऊ लागली. हिमालय देवीला विद्याभ्यास करण्यासाठी संत पुरुष ऋषी महर्षी यांच्याजवळ पाठवित असायचे. त्यावेळेस ते देवी विद्याभ्यास करायची. कशी विद्याभ्यास करायची? अथ देवी शिवासाच चोपदेश समेन मुने प्रपाठ विद्यासो प्रीत्या यत चित्ताच सद्गुरो. ब्रह्माजी म्हणतात की नारद ते पार्वती विद्याध्ययन करीत असायची. त्यावेळेस अतिशय एकाग्र चित्त होऊन आणि गुरुच्या उपदेशांना ऐकत असायची. बघा, छोटीशी होती परंतु तरी सुद्धा एवढं ज्ञान होतं. आता बाल्य क्रीडा करत होती किंवा जी काही क्रीडा करत होती हे केवळ आणि केवळ माता पिताला आनंद देण्यासाठी खेळत होती. बाकी तर तिला विद्याची आवश्यकता नव्हती, कारण स्वयंच ते विद्या म्हटली आहेत. सर्व काही गुणांची खाण ते म्हटली. परंतु सुतपुराणिक म्हणतात की विद्याभ्यास करायची अतिशय एकाग्र होत असायची. एकाग्र होऊन आणि सद्गुरू जे काही संत पुरुष ब्राह्मण आदिक तिला विद्याभ्यास करीत असायचे ते एकाग्र मनाने सर्व ऐकत असायची आणि सर्व विद्या ही ग्रहण करू लागली आहे. अशा रीतीने धीरे 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 ती पार्वती तिने थोड्याकच समयामध्ये, थोड्याकच वेळेमध्ये ब्राह्मण आदिक सर्वांजवळून विद्याभ्यास हा पूर्ण केला. विद्याभ्यास पूर्ण केला आहे. विद्याभ्यास पूर्ण करून आणि त्यानंतर आपले माता पिता यांच्यासोबत राहत असायची. जी विद्याभ्यास शिकली आहे त्या अभ्यासाला पुन्हा पुन्हा रिपीट करीत असायची. जिथे जिची आवश्यकता पडली त्याप्रमाणे कार्य करत असायची.
घरकाम करू लागली होती, माता पिता सोबत राहत असायची. अशा रीतीने बाल्यकाळ हा व्यतीत होऊ लागला. ब्रह्माजी म्हणतायत की नारद, एक वेळचा प्रसंग आहे की एक वेळेला स्वयं नारद भगवान शिव यांच्या इच्छेने त्यांच्या घरी गेले आहेत. तुलसीदासजी महाराज यांनी पंक्तीमध्ये वर्णन केलं. नारद समाचार सब पाये, कौतुक ही गिरी गेह सिधाये. शैल राज बड़ आदर कीना, पद पखारी बस आसनु दीना. नारद महर्षी भगवान शिव यांच्या इच्छेने एक वेळेला हिमालयांच्या घरी गेले आहेत. हिमालयांच्या घरी गेले. हिमालयाने मुनींना बघून आणि अतिशय आदर सत्कार केला. शैल राज बड आदर किन्ना, खूप आदर सत्कार केला की नारद महर्षी आमच्या इथे आले. नारद महर्षी यांना आगता स्वागता करून अर्घ्य अधिक अर्पण करून बसण्यासाठी स्थान दिलं. त्यानंतर स्वयं मीना एक ताट घेऊन आली आणि गंगा अधिक या नद्यांच्या जळांनी त्यांचं पाद प्रक्षालन केलं आहे. सांगितलं पद पखारी बर आसनो दिन्ना. त्यांच्या चरणांना धुतलं आहे. चरणांची पूजा अर्चना केली. पूजा अर्चना केल्यानंतर दोघंचे दोघं पती पत्नी खूप धन्य झाले. दोघंचे दोघं नारद यांच्या सन्मुख बसले आहेत. बघा, हिमालय काही सामान्य नव्हता, पर्वतराज होता, परंतु तरी सुद्धा एक संत पुरुष भगवंताचे ऋषी संत नारद आले तर स्वतःच्या जातीला अतिशय न्यून समजू लागला की आम्ही तर गृहस्थाश्रय, गृहस्थ संतांपेक्षा कधीही उंच नाही, अशा रीतीच समजून आणि संतांच्या चरणांमध्ये बसले आहेत. म्हणजेच नारद महर्षी यांच्या चरणांमध्ये दोघंचे दोघं बसले. नारद महर्षी यांनी कित्येक काही गोष्टी विचारल्या. दोघांच्या संसाराविषयी गोष्टी विचारल्या. त्यानंतर दुसऱ्या जे काही व्यवहाराच्या गोष्टी होत्या त्या सांगितल्या. एक दुसऱ्याला कुशळ मंगळ विचारू लागले आहेत. नारद महर्षी विचार करतायत की मूळ टॉपिक वरती यायचं आहे, जो मुद्दा आहे त्याच्यावरती यायचं आहे. कारण शिवजी यांच्या प्रेरणेने नारद महर्षी तिथे आले होते. शिवजीला तर कल्पना होती की माझी पत्नी, माझी सती हे पार्वती स्वरूपाने झाली आहे. नारद महर्षी आले, बसले. दोघांना खूप आनंद होता. सुतपुराणिक म्हणतात हे शौनकादिक महर्षींनो, हिमालयाने हात जोडून नारद महर्षी यांना विनंती केली आहे आणि म्हणू लागले, हे मुनी, तुम्ही खूप ज्ञानी आहात, त्रिकाळदर्शी आहोत, तिघ लोकांमध्ये विचरण करणारे आहोत, ब्रह्मा यांचे मानसपुत्र तुम्ही आहात. त्यासाठी मी एक तुम्हाला विचारतो आहेत की माझ्या येथे एक कन्या झालेली आहेत. त्या कन्येचं तुम्ही गुणदोष बघा, तिचं भविष्य मला तुम्ही सांगा. आम्हाला कन्या खूप अतिशय प्यारी आहेत, दुसरे पुत्र सुद्धा आम्हाला आहेत, परंतु तुम्ही योगानुयोग आता आलो तर माझ्या कन्येचं जे काही भविष्य असेल ते भविष्य तुम्ही सांगा. नारद महर्षीला जे पाहिजे होतं, जे करायचं होतं तेच बरोबर झालं. नारद महर्षी म्हणतात, आणा तुमच्या कन्येला आणा. तुमच्या कन्येला बघतो
काय तिचे भविष्य आहे हे सर्व मी तुम्हाला सांगतो. हिमालय आणि मीना दोघं जाऊन कन्या आपली बाळ खेळत होती, सखींसोबत खेळत होती. खेळता खेळता तिला आणलंय, चल बेटा मुनी आले आहेत, मुनीला पाया पड, नमस्कार कर त्यांना. आपला बेटा तिला आपला सतीला पार्वतीला घेऊन आणि हिमालय आले, पाया पडविल्या. नारद महर्षींनी बघितलं की तर भगवंताची माया आहे, आमची आद्यशक्ती आहे. नारद यांनी मनोमन तिला प्रार्थना केली आहे, विनंती केली आहे, हात जोडून नमन केलं आहेत. कारण नारदांना हात जोडावे तिथे योग्य वाटले नाही. नारद म्हणतो, मी जर हात जोडेल तर मी यांना काही सांगेल आणि सर्व काही जे काही सर्व बाहेर येऊन जाईल. त्यासाठी म्हणतात की नारदांनी मनोमन तिला वंदन केलं. देवीने सुद्धा मनोमन नारदांना वंदन केलं आहे. नारद महर्षी एक नंतर एक गुण सांगू लागले. त्यानंतर गुण सांगता सांगता म्हणतायत की हे तर तुमची खूप सुंदर कन्या आहेत, अनेक गुणांनी युक्त आहेत, हिच्यामध्ये कोणताही दुर्गुण हा नाही, सर्व काही गुण हिच्यामध्ये आहे आणि असंख्य अशा विद्या अधिक सर्वांची डाक्टरी हे देवी आहेत, जनांना वरदान देणारी हे देवी आहेत. हिमालय गुण ऐकून एवढा फुलवू लागला, खूप आनंदित वाटला. माझी पुत्री एवढे गुणांनी युक्त, बघा एकही तिच्यामध्ये दुर्गुण नारद मुनी म्हणतात की नाही. नारदांना विचारलं, आता तुम्ही मला गुण सांगितले, परंतु आता तिचा हा पती तर सांगा, तिचा भावी पती कसा असणार. जशी ते रूपवान आहे, जशी दिसण्यासाठी अतिशय सुंदर आहे, तसा तिचा पती हा कोण होईल. नारद मुनी सांगू लागले की ऐका, होई ही पूज्य सकल जग माही, एही सेवत कछो दुर्लभ नाही, एही कर नामो सुमिरी संसारा, त्रिय चढ़हि पतिव्रत धारा. नारद महर्षी म्हणतात की बघा ऐका, एकतर तुमची पुत्री हे कशी होईल, हो ही पूज्य सकल जग माही, सर्व जगामध्ये पूज्य होईल. ते कोणीच असा नसेल की तिचं पूजन करणार नाही, सर्वच तिचं पूजन करतील. त्यानंतर एही सेवत कछो दुर्लभ नाही, म्हणजेच हिचं जो सेवन करेल, हिची जो पूजा अधिक करेल, त्याला कोणत्याही प्रकारची दुर्लभता राहणार नाही. गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसा आणि म्हणा तहान लागली आहे आणि म्हणसान की मला दुसरीकडे जायचं आहे, ते योग्य आहे का. जिथे नदीच्या किनाऱ्यावरती गंगासारखं जड आहे, तिथूनच पाण्याचा पोला भरा आणि प्या, कधीच कमी होणार नाही. तशा रीतीचं की जिला सर्व जगत पूजेल आणि जो कोणी तिला पूजेल त्याला ह्या जगतामध्ये कोणतीच वस्तू दुर्लभ राहणार नाही, अशी तुमची पुत्री आहे. येही कर नाम सुमिरी संसारा, आणि पूर्ण संसार हिचा नावाचा जय जयकार करेल. आणि त्रिय चढ हे पतिव्रत अशी धारा, की स्त्रिया हिच्या नावाचं स्मरण करून आणि पतिव्रता धर्माला पार करतील. अशा रीतीचे नारद महर्षी सुंदर गुण सांगू लागले आहेत. पर्वतराज नारद महर्षी म्हणतात की हे पर्वतराज, तुमच्या पुत्रीमध्ये तर काय मी सांगू, किती गुणांना सांगू, तिचा पार येणार नाही. परंतु एक थोडीशी तकलीफ आहे. हिच्या हाताची रेखा बघितली, सर्व रेखा बरोबर आहे, एकच रेष अशी आहे. एवी एक अशी रेष आहे की ज्या रेषीच्या कारणी हिचा पती हा योग्य राहणार नाही.
नारद महर्षी यांनी सांगितलं. दोघंचे दोघं म्हणतात, नारदजी तुम्ही एवढं सर्व काही चांगलं सांगितलं आणि एक पतीसाठी म्हणतायत, पती कसा असेल? अगुण अमान मातु पितु हीना उदासीन सब संशय छीना. नारद म्हणतात की हिचा पती कसा असेल, आता त्याचे गुण तुम्ही ऐका. हिच्या मार्फत मी त्याचे गुण तुम्हाला सांगतो. नारद म्हणतात, एकतर अगुण, अमान, मातु पितु हिना, उदासीन आणि सब संशय शीना, अशा रीतीचे अनेक गुणांनी तो सुद्धा असेल. गुण कसे सांगितले? एकतर अगुण, की त्याच्यामध्ये कोणताही गुणच नसेल, गुणच नसेल असा तिचा पती असेल. त्यानंतर अमान, की तो कुठेही त्याला कोणत्याही प्रकारचं मान पान नसेल, म्हणजे मानाची कुठेही त्याला अपेक्षाच नसेल. अमानी. मातु पितु हिना, माता पिता शिवायचा, त्याला माता पिता असणार नाही. मला विचार करू लागले, असा कोण असेल या जगतामध्ये की ज्याला माता पिताचा नाही, माता पिता शिवायचा हा कोण असेल? पुन्हा उदासीन असेल. आता उदासीन म्हणजे कसा? खूप समजण्याची गोष्ट नाही की शिवजी काही उदासीन आहे का? आपण उदासीन होतो तर आपल्याला कोणते वस्तुपदार्थ न मिळाले, आपली काही इच्छा पूर्ण न झाली तर आपण उदासीन होतो. परंतु शिवजी तसे उदासीन नव्हे, ते तर परमेश्वराच्या स्वरूपामध्ये उदासीन आहेत. त्यासाठी सांगितलं. आणि पुन्हा कसं असेल? सब संशय शीना, सर्व संशयांपासून रहित असेल. त्याला कोणताही संशय काहीच असणार नाही. त्यानंतर पुन्हा पुढे सांगतायत, योगी नग्नो गुणो कामी मातृतत्व विवर्जित अमानो शिववेशश्च पतिरस्या किले दृश. नारद म्हणतात, हिमालय ऐक अजून. योगी असेल, योगयुक्त, त्यानंतर नग्न असेल, मग त्यानंतर जटाला धारण करणारा असेल, मनामध्ये कोणतीही त्याला कामनाच नसेल आणि अमंगळ वेश असेल, असा पती हिला प्राप्त होईल. दोघं ऐकू लागले. दोघं म्हणतात, महर्षी नारदजी, अहो तुम्ही एवढं सर्व चांगलं सांगून एक थोडंसं खराब सांगितलं की त्या चांगल्यावरती सर्व पाणी फिरलं. एवढी आमची चांगली सुगमोड कन्या, सर्व गुणांनी युक्त, आणि तुम्ही म्हणतात तिचा पती त्याला कोणता गुणच नसेल, योगी असेल, नग्न असेल, जटाधारी असेल, अमंगळ वेश धारण करणारा असेल. आता हा कसा समजावा? मीना आणि हिमालय सर्वचे सर्व मनोमन अतिशय खेद पामू लागले, दुःख होऊ लागले. पार्वतीच्या सख्या बसल्या होत्या, सर्वांना दुःख झालं. सख्यांच्या डोळ्यामधून पाणी पडू लागलं. सख्या म्हणतात, अगं पार्वती, असा कसा तुला पती मिळणार आहे की ज्याच्यामध्ये कोणताही गुण नसेल, लग्न अवस्थेमध्ये फिरणारा. परंतु सुतपुराणिक म्हणतात, केशवनकाधिक महर्षींनो, ज्याप्रमाणे नारद यांनी सर्व गुण सांगितले, ते सर्व गुण कोणामध्ये होते? शिवजीमध्ये होते. आणि ते सर्व गुण ज्यावेळेस पार्वती ऐकत होती, पार्वती अतिशय आनंदित होत होती. पार्वतीला आनंद होत होता. सगळ्यांचे चेहरे उदासीन झाले होते, पडलेले होते, परंतु पार्वतीचा चेहरा अतिशय प्रफुल्लित दिसला. कारण पार्वती मनोमन विचार करू लागली की मी ज्याला जन्मोजन्मपर्यंत इच्छते तोच माझा पती आहे, आणि तोच माझ्या पतीचं सर्व वर्णन इथे होत आहे. जिथे स्वतःच्या पतीची प्रशंसा होते, कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडते.
पार्वतीला पतीची प्रशंसा बघून, गुणांची प्रशंसा बघून खूप तिला प्रसन्नता झाली, एवढी प्रसन्न झाली. त्यानंतर हिमालय याने विचारलं की मुनी, अरे नारदजी, यामधून सुटका होईल असं काही आहे का? असा पती आम्हाला नको आहे. पार्वती म्हणते, मला तर हाच पाहिजे आहे. हिमालय मेणा म्हणतात की हा पती आम्हाला नको, असा जावाई नको, आम्हाला तर चांगला जावाई असेल असाच पाहिजे. यामधून सुटका होईल असं काही सांगा. नारद महर्षी म्हणतात की ऐका, विधीचे लेख हे कधीही कोणीही मिटवू शकत नाही. पण मी जे वर्णन केलं आणि जे काही सर्व तुम्हाला सांगितलं तसा वेश एक शिवजी यांचा आहे. जर शिवजी सोबत हिचा विवाह झाला तर अवश्य तिच्यामध्ये कोणतेही दोष राहणार नाही किंवा शिवजीमध्येही दोष राहणार नाही. आणि कदाच ते नाही करायचं असेल तर तुमची पुत्री म्हणजेच पार्वती शिवजीच्यावरती तप करेल, शिवजीला प्रसन्न करेल, तर शिवजी अवश्य तिला काहीतरी मार्गदर्शन देतील. म्हणजेच शिव तिच्या विधीचे लेख हे फिरवू शकतील. नारद म्हणतात की दुसऱ्या कोण्यामध्ये सामर्थ्य नाही की ते विधीचे लेख फिरवू शकतील. ज्याप्रमाणे ब्रह्माजी यांनी हिचा सर्व जीवन वृत्तांत लिहिलेला आहे, ब्रह्माजी सुद्धा स्वयं फिरवणार नाही. फिरवणारे कोण आहे? एक शिवजी आहे. नारद महर्षी खूप सुंदर सांगितलं. नारद म्हणतात की ज्याप्रमाणे विष्णू शेषावरती शयन करतात तरी सुद्धा विद्वान त्यांच्यामध्ये कधीही दोष बघित नाही. सूर्य, अग्नी सर्वचे सर्व सर्व रसांना भक्षण करतात तरी सुद्धा ते कधीही अमंगळ म्हटले गेले नाही. गंगाजी सर्व पाण्याला वहन करतात तरी सुद्धा त्यांना पवित्र म्हटलं गेलं आहे. नारद महर्षी यांनी दृष्टांत सांगितले. काही पण करून शिवजी विषयी पटवणी करवायची आहे. म्हणजे नारद म्हणतात की बघा, विष्णू आहेत एकतर क्षीरसागरामध्ये राहतात, स्वयं लक्ष्मीपती आहे, परंतु झोपायचं ठिकाण कोणचं आहे त्यांचं? नागावरती. शेष नागावरती शयन करतात. नागावरती शयन करतात तरी सुद्धा कोणी त्यांच्यामध्ये दोष बघतो का? कोणीच बघत नाही. त्यानंतर सांगितलं की बघा, सूर्य आहे, अग्नी आहे, सर्वच रसांचं भक्षण करून जातो. तुम्ही काहीही सुकवायला ठेवा उन्हाळ्यामध्ये, म्हणजे सूर्य त्याला सर्वच घेऊन घेतो. अग्नीमध्ये काही पण टाका, अग्नी सर्वच बाळतो. तरी सुद्धा आपण त्या दोघांना पवित्रच समजतो. कधी अपवित्र म्हणतो का? की सूर्य अपवित्र झाला, अग्नी अपवित्र झाला. कारण त्यांच्यामध्ये तसा दोष बघितला जात नाही. गंगाजी आहेत, गंगाजी दोघं पाण्यांना वाहतात, चांगल्या पाण्यालाही वाहतात आणि त्याच्या किनारी कोणी काहीही करो तरी सुद्धा त्या पाण्याला ते वाहून आणि शुद्धच करतात. तरी सुद्धा त्यांच्या पाण्याला शुद्धच म्हटलं, पवित्रच म्हटलं. त्याप्रमाणे शिव सुद्धा हे पूर्ण विवेकयुक्त आहे आणि त्यांच्याशी जर विवाह झाला तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही. नारद म्हणू लागले की तुमच्या पुत्री जर तप करेल आणि शिवजी यांना प्रसन्न करेल तर शिवजी अवश्य तिला वरदान देतील. नारद म्हणतात, हे हिमालय, हे तुमची कन्या शिवजी आणि देवांना पण प्रसन्न करणारी आहेत. ही तुमची कन्या तप करेल, तप करून शिवजी यांना प्रसन्न करेल आणि एवढं तप करेल की तिचं संपूर्ण शरीर हे गौरवर्णाचं होईल. म्हणून तिचं एक नाव होईल गौरी. सर्व जग तिला गौरी नावाने म्हणेल. अशा रीतीने अनेक वृत्तांत
पार्वतीचे सर्व काही सांगितले आहे. हिमालय आणि मेना दोघांना खूप चिंता झाली. दोघांना एवढी चिंता झाली की असा कसा मला जावई भेटला. नारद महर्षी म्हणतात, चिंता करू नका. नारदांनी पूर्वजन्म सतीचा सांगितलाय. हिमालय आणि मेनाला सांगितलंय की बघा, तुमच्या इथे जी पार्वती आली आहे हे कोणी सामान्य नव्हे, परंतु साक्षात सती आहे, की जी शिवजी यांची पत्नी होती आणि दक्ष यांच्या यज्ञामध्ये बळून आणि शरीराला भस्मीभूत केलं होतं. तेच सती तुमच्या इथे पार्वती स्वरूपाने आली आहे. तुम्ही कितीही खटपट करा, काहीही करा, परंतु तिचा भावी हा टळणार नाही. म्हणजेच तिचं लग्न शिवजी यांच्या सोबतच होईल. अशा रीतीने परिपूर्ण निश्चय करविला. निश्चय करवून आणि त्यानंतर अनेक प्रकारांचे दोघांची चिंता हे दूर करविली. हिमालय यांना नारद महर्षी म्हणतात की तुम्ही कधीही मनामध्ये खोटं राहू देऊ नका आणि पार्वतीला तप करण्याची आज्ञा द्या. पार्वतीच्या मनामध्ये सुद्धा तेच इच्छा होती. पार्वतीला पण मनोमन इच्छा होती की मी तप करते, तप करून आणि शिवजी यांना प्रसन्न करते. मनोमन तिला सुद्धा इच्छा असल्या कारणी आता सांगू कशी, माता पित्याला सांगू कशी की मला सुद्धा तेच इच्छा आहे. परंतु सुंदर एक प्रसंग घडला. पार्वती, नारद महर्षी निघाले आहेत. दुसऱ्या दिवसची गोष्ट आहे. पार्वती माताजवळ, मेनाजवळ बसली आणि मेनाला म्हणू लागली की माता, मला एक तुला गोष्ट सांगायची आहे. मेना म्हणते, बोल बेटा, काय तुझी गोष्ट आहे? त्यावेळेस पार्वतीने सांगितलं की मला रात्री एक स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? मातस्तृणु महाप्राग्ने द्यतने ज मुहूर्तके रात्रौ दृष्टो मया स्वप्न स्तंभदामि कृपां कुरु. माझं स्वप्न तू बरोबर ऐक. मला एक स्वप्न पडलं आहे. रात्रीच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये मी एक स्वप्न बघितलं. एक तपस्वी ब्राह्मण मला शिवजीसाठी तप करण्याचं सांगून गेला. अशा रीतीचं मला एक स्वप्न पडलं आहे. पार्वती म्हणते, आता केव्हाचा वेळ होता? ब्रह्ममुहूर्त सकाळचा. आणि असं म्हटलं जातं की जे ब्रह्ममुहूर्तामध्ये स्वप्न येतं ते खरं होत असतं. त्यासाठी पार्वतीने सांगितलं की मला ब्रह्ममुहूर्तामध्ये एक स्वप्न पडलं. एक तपस्वी ब्राह्मण आला आणि त्याने मला सर्व काही गोष्ट केली आणि सांगितलं, जर तू तप करशील आणि शिवजीला प्रसन्न करशील तर इच्छित वरदान प्राप्त करू शकशील. मेनाने गोष्ट ऐकली. मेना गोष्ट ऐकत होती त्याच वेळेला हिमालय सुद्धा तिथे आले. हिमालय म्हणू लागले, काय तुमच्या मायभेटीमध्ये गोष्टी चालल्या आहे? मेनका म्हणते की बघा, पार्वतीला अशा रीतीचं स्वप्न पडलं. हिमालय म्हणतो, मला सुद्धा तसंच स्वप्न पडलं आहे. हेच स्वप्न मला सुद्धा नारदांनी जे काही सांगितलं तेच स्वप्न मला सुद्धा आज पडलं. दोघांनी मग विचार केला की आता आपण एवढं आपल्याला सर्व काही स्वप्नाधिक पडतायत, तर निश्चित आपण मनोमन एक करू की अवश्यपणे हिला तप करण्याची आज्ञा आपण देऊ. मनोमन विचार करीत होते की आज्ञा कशी द्यायची, कारण तप करायची काही सामान्य गोष्ट आहे का? तप करणं म्हणजे वनामध्ये राहायचं, वनामध्ये राहून आणि जे काही खायला मिळालं ते खाऊन तप करायचं, शरीराला अतिशय सुगवून टाकावायचं आणि तेव्हा परमेश्वर प्राप्ती करायची. आता एवढी सुंदर सुकुमार कन्या होती,
जी कधी गावाच्या बाहेर गेली नव्हती आणि तिला वनामध्ये पाठवायची आणि तिला तप करण्याची आज्ञा द्यायची. परंतु दोघांनी विचार केला की चला, जे तिच्या भावीमध्ये असेल ते निश्चित होईलच, अशा रीतीची एक भावना करून आणि दोघं, मेना आणि हिमालय दोघं विचार करू लागले की आपण हिला तप करण्याची आज्ञा देऊ. त्यानंतर ब्रह्माजी यांनी नारदांना एक सुंदर इतिहास सांगितला की इकडे भगवान सुद्धा शंकर भगवान सुद्धा सती जेव्हापासून बळून भस्म झाली होती तेव्हापासून तिच्या विरहामध्ये अतिशय आकुड व्याकुड झाले होते. सती गेली, सती गेल्यानंतर एकटेच राहिले. अतिशय सतीचा विरह होऊ लागला, एवढा विरह होऊ लागला की स्वयं शंकर दिगंबर अवस्थेमध्ये विचरण करू लागले आहेत. स्वतःची अवस्था भुलले, भान भुलून आणि दिगंबर अवस्थेमध्ये तिघ लोकांमध्ये विचरण करीत असायचे. कैलासावरती अधिक सर्व पर्वतांवरती दिगंबर अवस्थेमध्ये फिरत असायचे. अनेक वर्षापर्यंत अशा रीतीचे फिरले. त्यानंतर एवढा विरह होता. शिवजी यांनी विचार केला की असा विरह राहील. त्यासाठी शिवजी यांनी समाधी लावली. अनेक वर्षापर्यंत समाधीमध्ये बसून राहिले. समाधीमधून जागृत झाले आहेत. अनेक वर्षानंतर एक चरित्र घडलं. भगवान भोळानाथ समाधीमधून जागृत झाले. जागृत होताच आणि त्यांना पुन्हा सतीचा विरह हा येऊ लागला. सतीचा विरह झाला. विरहाच्या कारणे शरीरामध्ये अनेक घाम सुटला. त्यावेळेस त्यांच्या मस्तकाच्या लाटाच्या घामामधून एक बिंदू हे पृथ्वीवरती पडला. पृथ्वीवरती पडताच आणि त्यामधून एक बाळक जन्मला आणि तो बाळक पृथ्वीने आपल्याजवळ ठेवला. त्या बाळकाचं नाव भौम असं सांगितलं की तो भौम होता. भौम नावाचा तो बाळक, तो सुद्धा काशीमध्ये भगवान शिव यांची आज्ञा घेऊन गेला आणि काशीमध्ये राहून अनेक वर्षांपर्यंत त्याने शिव आराधन केलं आहेत. अनेक वर्षापर्यंत शिव आराधन करून भगवान शिव यांची प्रसन्नताही मिळवली आहे. इकडे पार्वती हिने सुद्धा निश्चित करून आणि तप करण्याचं मनोमन नक्की केलं. शेष कथा आपण उद्याच्या दिवशी ऐकू. आजच्या कथेला इथे पूर्ण करू. सहजानंद साई महाराजनी जय. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पापसंहार मेकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यश्चिद्रैकोमलैः शुभैः शिवपूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे शुद्धयन्ति सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणम् शालिग्रामशिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् शिवार्पणं दन्तकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्या महादान मेकबिल्वं शिवार्पणं लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहार मेकबिल्वं शिवार्पणं काशीक्षेत्रनिवासं च
एकं बिल् मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय हेकबिल्वं शिवार्पणम् बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ सर्वपापविनिर्मुक्तः सर्वलोकमवाप्नुयात् इति बिल्वाष्टकं सम्पूर्णम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। बोलो स्वामीनारायण भगवाननी जय, सिद्धेश्वर महादेवनी जय, श्री विघ्न विनायक देवनी जय, श्री कष्टभंजन देवनी जय।